भाजपा आमदार परिणय फुकेंनी एजंट बॉम्ब फोडलाय। विधानसभा अधिवेशनात प्रश्न लावण्यासाठी लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। फुकेंनी या संदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केली आहे। विधानसभेत प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल या संदर्भातील धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतात। फुकेंच्या या एजंट बॉम्बने मोठी खळबळ उडाली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धान घोटाळ्याच्या नावावर कुठेतरी मोठा गैरव्यवहार होत असल्याचं जे आहे विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलं। माजी मंत्री परिणय फुके यांनी खरं तर हा विषय मांडला आणि त्यानंतर एक मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला। नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, काय तुमचा नेमका आरोप आहे? काही गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल्सच्या विरोधात ही लक्षवेधी लावण्यात आली होती आणि त्या लोकांना सांगण्यात आलं होतं की लक्षवेधी किंवा LAQ न लावण्याकरता यांच्याकडनं या राईस मिलर्सकडनं पैशांची मागणी केली होती आणि त्या राईस मिलर्सला धमकावण्यात आलं होतं। आणि या संदर्भातले ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे आणि मी ते काल या लक्षवेधी लागण्याच्या आधीच माझ्यापर्यंत आली होती। ही या लक्षवेधीचं सगळे जे ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स हे माननीय फडणवीस साहेबांकडे मी दिलेले आहेत आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई करणार आहे। नाही काही कितीतरी जागेवर आमदार देत आहेत आणि या ज्या धमक्या ज्या मी स्पेसिफिक बोलून राहिलो, या ज्या सगळं जे झालं ते एका नेत्याचे राईट आणि लेफ्ट हँड जे होते त्या दोघांचं एक राईट हँडचा ऑडिओ क्लिप आणि लेफ्ट हँडचा व्हिडिओ क्लिप आहे। निश्चितच हा खुलासा मी करणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोरेसह पराग डोबडे, साम TV न्यूज, नागपूर।